माझ्याकडून एक छोटीशी मिस्टेक झाली होती, पण हे कस्टर्ड एकदम भारी झालं होतं. हाय हॅलो, मी प्रतीक्षा. तर मी आज हे कस्टर्ड बनवूया. चला तर मग आपण बनवूया. दूध आधीच घरात होतं. 1 वाटी फक्त दूध थंड काढून घेऊया आणि बाकीचं गरम करायला ठेवूया. या थंड दुधामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर टाकायची आहे. तर कस्टर्ड पावडर घेतली, ती कट करून जराशी घेतली. 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकली आणि गाठी न राहता व्यवस्थित त्याला मिक्स अशा प्रकारे करून घेतलं. तोपर्यंत दूध गरम होते. आता त्यात आपल्या आवडीनुसार थोडीशी साखर टाकायची. आता हे तयार केलेले मिक्सचर कस्टर्डचे हळूहळू गरम दुधामध्ये टाकायचं आणि सतत हलवत राहायचं, नाहीतर खाली चिकटतं. आता तुम्हाला मला इथे सांगायचं आहे, जेव्हा मी सिंहगड हॉस्टेलला होते तेव्हा फक्त संडेला कस्टर्ड भेटायचं आणि मी काय करायचे माहिती, मी श्रुतिका आणि रक्षिका यांचं दोघींचंही कस्टर्ड खायचे, कारण त्यांना आवडायचंच नाही. तेव्हापासून मला कस्टर्ड जास्त आवडायला लागलं. आता हे कस्टर्ड थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवूया थंड होण्यासाठी. तोपर्यंत आपण फळे कट करून घेऊया. यासाठी मी केळी, चिक्कू, सफरचंद, जे तुमच्या घरामध्ये जे फळे असतील ते आपण घेऊ शकतो. पहिल्यांदा व्यवस्थित त्यांना धुवून घेतलं, त्यानंतर कट करायला घेतलं. ते केळी, ॲपल अशी सर्व फळे कट करून झाली. आत्ता तुम्हाला एक सांगू, माझ्याकडून एक मिस्टेक काय झाली, मी फ्रीजरमध्ये कन्वर्ट करायचं विसरून गेले. थोड्या वेळ ठेवलं पण तयार झालं आपलं हे. जी वरती होती आलेली साय ती हलक्या हाताने काढून घेतली दुसऱ्या प्लेटमध्ये आणि जे कट केलेले आपण फळे होती ती त्याच्यामध्ये टाकली आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. वाव, रेडी झालं आपलं क्रीमी फ्रूट कस्टर्ड. आणि सगळ्यांना 1-1 वाटी भरून घेतली, वरून थोडेसे फ्रूट्स टाकले. सो आपलं फायनली रेडी झाले. आता आपण सगळ्यांना देऊन येऊयात बाहेर. यार तुम्ही बघू शकता, इतकं छान झालं होतं ना. तुम्ही नाही ना खाऊ शकत, दुधाचं आहे ना असं, म्हणून तुम्हाला नाही देत, है ना. येस, पण आबाचं म्हणणं होतं माझं कस्टर्ड सोबत फोटो तरी काढ. मग त्यांचे छान असे फोटो क्लिक केले मी. यार मम्मा तेरे को दे तू घे, मोठे घे, तुला खाऊन सांग मला थोडं आहे ना. एक नंबर येड घ्या एक. नाही मोठं वाले घ्या, मोठं वालं. हां काय नाही. हां कस्टर्ड खावा, हळूहळू खावा आणि सांगा. आतमध्ये भैयाला द्यायला गेले, पण त्याचं ऑफिस चालू होतं, सो त्याच्यासोबत काही बोलता आलं नाही मला जास्त. कसं आहे, अच्छा आहे ना. एकदम भारी आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि सांगायला विसरू नका कसं झालं होतं ते. सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.